जर सुप्रीम कोर्टाची अशी अवस्था असेल तर द्रौपदी मुर्मू आपल्या महामहिम राष्ट्रपती ह्या काही जरी बोलल्या, त्यांनी बोललं. आता हा जो विषय आहे की ज्युडिशरी मध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल. संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणुका घ्याव्यात. निवडणुकांना आम्ही थांबवत नाही, पण ज्या ग्रामीण म्हणजे स्वराज्य संस्थांमध्ये 50% जास्त आरक्षण झालेलं आहे तिथले निकाल मात्र हे सुप्रीम कोर्टाच्या पुढील आदेशाप्रमाणे असतील. आणि हा एक मोठा घोळ झालाय, कारण की एका बाजूला असं म्हणणं होतं की तुम्ही लोकल बॉडीचे जे निवडणूक आहे ते थांबवू नका, ऑलरेडी त्यांना उशीर झालेला आहे. आणि हा जो सगळा आरक्षणाचा घोळ जो आहे तो ओबीसीच्या आरक्षणामध्ये. सुप्रीम कोर्ट म्हणालं की बा अनुसूचित जातींचं आणि अनुसूचित जमातींचं आरक्षण हे सुनिश्चित आहे. ओबीसीच्या आरक्षणावर त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्याची मर्यादा किती असावी, पण अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग आणि काही राज्यांनी ठरलेले विशेष मागासवर्ग यांचं एकत्रित आरक्षण, राजकीय आरक्षण हे 50%च्या वर जाऊ नये. आता आम्ही आमचे जे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहोत की काय प्रॉब्लेम काय नाही का. मागेही आपण चर्चा केली तर आपल्याला कळालं की साधारणपणे 53% काही महानगर म्हणजे आपल्या नगर परिषदांमध्ये 53% आरक्षण हे झालेलं आहे. 53 ते 55% साधारणपणे 3 ते 5% फरक पडतो आहे. आणि त्यामुळे सगळ्या निवडणुकांना प्रॉब्लेम. आपण त्यावर नंतर बोलून योगेश आला, कारण की हा जो मुद्दा आहे हा आम्हाला कळायला हवा की हा मुद्दा नेमका काय कसा सुरू झाला. म्हणजे आरक्षणाची मर्यादा ही 50% असावी हा सुप्रीम कोर्टात या निकालापर्यंत कसं पोहोचलं याची माहिती आपल्या लोकांना असणं आवश्यक आहे. आपण योगेश 2 मिनिटं वाट बघू आणि तो आल्यावर मग हा मुद्दा आपण घेऊ. कारण की एका राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता असल्यामुळं त्याला याचे सगळे बारकावे माहीत असतात. तोपर्यंत आपण काल ज्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मेडिकल कॉलेजवर ईडीची धाड पडली, महत्वाचा मुद्दा. आणि हा मुद्दा आपल्या महाराष्ट्राचा महत्वाचा यासाठी आहे, त्याकरता मी 2 कात्रणांनी आवर्जून आणली की देशामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेजेस हे उत्तर प्रदेशात, सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेजेस उत्तर प्रदेशात आहेत आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो. म्हणजे आपलं महाराष्ट्र हे मेडिकल एज्युकेशनचा हब बनते. आणि 2 जाहिराती तुम्हाला खास करून करताना आम्ही याच्याकरता ते थोडीशी या विषयाची तुम्हाला कल्पना आहे. याच्यामध्ये म्हणतात की महाराष्ट्रासह 10 राज्यातील मेडिकल कॉलेजवर छापे. याच्यापेक्षा ही बाब आपण गंभीरपणे, आता तुम्हाला कल्पना असेल किंवा नीट किंवा आपल्या MBBSच्या एका जागी करता किती मारणार आहे, मुलं किती मेहनत करतात. काय उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आपल्याच घरचे उदाहरण आहे. माझ्या मुलींनी MBBS करतात, तिने 3 वेळा प्रयत्न केला. तिला अपेक्षेपेक्षा थोडे मार्क कमी पडले किंवा मागील वेळेस पहिल्यांदा या नियमांमध्ये परिवर्तन झालं. राज्याचा कोटा किती, नॅशनल कोटा किती, असे काही मुद्दे उपस्थित झाले, त्यावर तिला अपयश आले. दुसऱ्यांदा तिला एकंदरीत टोटल रँकिंग मध्ये मार्क कमी पडले आहेत. शेवटी तिला फिजिओथेरपी घ्यावं लागलं. MBBS करता नंबर लागला नाही. माझ्या घरी गोष्ट, माझ्या भाजीची मुलगी साधारणपणे, आता मी तुझं यासाठी करतो कारण तिची जी उंची आहे, मुलगी असून तिची उंची ही 6.5 फूट आहे. 6.5 फूट आहे माझी नाती. तिला तिचे वडील चामोर्शीमध्ये शिक्षक आहेत, त्यांनी तिला कोट्याला ठेवलं 1 वर्षभर कोटा MBBS करतो. आणि 2 लक्ष रुपये एका वर्षाची साधारणपणे या राहण्यावर खर्च केले. बाकी जो बाकीचा खर्च आहे तो वेगळा. साधारणपणे 10-12 हजार 10-12 लाख रुपये खर्च झाले असतील, पण ती सुद्धा नीट क्लिअर करू शकली नाही, MBBS करू शकली नाही. तर
एमबीबीएस करताय आणि पुढे किती ट्युशन लावतात, कोणते कोणते लावतात, सगळं घरोघर देखील आणि त्या ह्याच्यामध्ये आता नेमकं आता आपण हे बघतात की महाराष्ट्रासह 10 राज्यातील मेडिकल कॉलेज हा काय प्रकार आहे. तर जैविक नेमका काय प्रकार आहे, म्हणजे जे ज्याच्याकरता आज आपली मुलं जीवाच्या पाठ मेहनत करतायत तो एमबीबीएस मध्ये हा काय प्रकार आहे यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की आपल्या पोरांकरता व्यावसायिक शिक्षणामध्ये एमबीबीएस आणि इंजिनिअरिंग मध्ये कम्प्युटर सायन्स IT हे 2-3 सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला फार लक्ष देणं गरजेचं आहे. आता या एमबीबीएस कॉलेज मध्ये यांच्यावर जे छापे पडलेलं कारण असं आहे, त्यांचं असं म्हणणं होतं हे जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेससाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी काय केलेलं आहे की यांनी केंद्राने नियमावली ठरवली आहे. केंद्र सरकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रम नियंत्रण मंडळाने एक नियमावली ठरवली. हा विषय फार मोठा आहे, आम्ही गेल्या अनेक वर्षांशी भांडत आहोत, त्यामुळे आम्हाला याचे थोडे काही बारकावे माहिती. आता होते काय, एखाद्या मेडिकल कॉलेजला एमबीबीएसच्या किती जागांची अनुमती द्यावी यावर सगळं काही अवलंबून असतं. आता मेडिकल कॉलेजमध्ये किती जागांची अनुमती द्यावी हा प्रश्न पैशाने जोडलेला आहे. कारण की आज जर तुम्ही खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर साधारणपणे 75 लक्ष ते 1 कोटीचं पॅकेज आहे. महिन्याची वर्षाची फीस नाही आहे, पॅकेज आहे. म्हणजे साधारणपणे 1 कोटी रुपये जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये जरी तुम्हाला अंक कमी असतील तरी सुद्धा मॅनेजमेंट कोट्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. म्हणजे 1 कोटी रुपये मिळतात. आता एक जर सीट मिळाली मेडिकल कॉलेजचा आता वेगळं आहे, आता वेगळं युनिव्हर्सिटी बनवली, पण समजा तिथं 50 विद्यार्थ्यांची जागा राहिली तर त्याला 50 कोटी रुपये मिळतील. आता जर त्याला 100 कोटी तर हा पैशाचा गणित. आता होते काय, जर मेडिकल कॉलेजला तुम्ही किती पोरांना अनुमती दिला याच्याकरता काही नियम. आता तुम्हाला माहित असेल की पूर्वी आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रवेश जे व्हायचे ते बीएड किंवा सुरुवातीला एकदम डीएड आणि बीएड मास्टर की शीट मिळत नाही तर मास्टर की शीट आणि ह्या सगळ्या संस्थाचालकांच्या शाळा होत्या. जो डीएड असेल बीएड असेल त्याला घ्यायचं अर्धा पगारावर काय काय हे सगळे प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात जास्त मारामारी डीएड आणि बीएडची होती. कारण शिक्षक बनतात, डीएड बीएड झालं शाळेत अनुमती मिळते. नंतर सॅच्युरेशन झालं महाराष्ट्र नॅशनल बजेटमध्ये त्याच्यात उदाहरणाने केला मी त्याच्यामध्ये जात नाही, पण डीएड आणि बीएड कॉलेजचं सॅच्युरेशन झालं. इतके कॉलेज झाले की विद्यार्थी नाही भेटले. तर जमीन माहित आहे ना या स्वागत आहे बर्थडे बॉयचं स्वागत आहे. त्यांच्या नावाला ऐकलं त्यांचं झालं सॅच्युरेशन आणि आज डीएड आणि बीएडला विद्यार्थी मिळण्याचं झालं. दुसरं सॅच्युरेशन झालं फार्मसी कॉलेजचं. फार्मसी कॉलेजमध्ये प्रचंड प्रवेश झाले आणि आज फार्मसी कॉलेजला विद्यार्थी नाही आहेत. सॅच्युरेशन झालं कारण फार्मसी किती वगैरे गेलो किती जागाची दुकान उडाल ते सॅच्युरेशन झालं. एमबीबीएस मध्ये सॅच्युरेशन करण्यासाठी अडचणी फिजिकल एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन मध्ये बघा यासाठी खूप काही म्हणजे हा इतका घोळ आहे. विशेषतः आंबेडकर लोकांना ज्यांच्या मुलांना आपण डॉक्टर इंजिनियर व्हावं असं वाटते त्यांनी या गोष्टींची बारीक जानकारी ठेवली. आता काय होते मेडिकल कॉलेजमध्ये जसं बीएडला एखादा राजकीय माणूस गेला त्यांनी म्हटलं होतं मला 100 रुपयाची अनुमती पाहिजे दिली. फार्मसी कॉलेजमध्ये 100 पाहिजे गेली घेऊन जा. पण एमबीबीएस मध्ये असं करता येत नाही. कारण त्याचा नियम असा आहे की एमबीबीएस कॉलेजमध्ये तुम्ही ज्याच्यावर उपचार करता ते रुग्ण असेल तर त्याला जर आजारावर उपाय करावा लागेल आणि आजारी ग्रस्त जर नसेल होत नसेल तर तो उपचार करावा लागेल आणि तो शिकेल काय. म्हणून मेडिकल कॉलेजला अनुमती देताना तुमच्याकडे किती बेडचं हॉस्पिटल
किती बेडचं हॉस्पिटल आहे, म्हणजे तुम्ही किती रुग्णांना ट्रीट करता यावर मेडिकल कॉलेजच्या एखाद्या किती सीट द्यावा याला अनुमती मिळते. जर समजा नागपूर असो, म्हणजे शासकीय कॉलेज असो किंवा खासगी असो, रुग्णांची अट ही गरजेची आहे. जर समजा एखाद्या मेडिकल कॉलेज काढतो म्हटलं आणि तुम्हाला की माझ्याकडे भरभक्कम पैसा मी काढतो, तर त्याला सरकार पहिला प्रश्न विचारेल तुझ्याकडे हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल जर आहे तर त्याच्यामध्ये किती रुग्णांची व्यवस्था आहे, किती रुग्ण त्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही ट्रीट करता यावी तुमच्याकरता सांगतो आम्ही. आणि याच्याकरता म्हणून रुग्ण किती आहे यावर ते सगळं अवलंबून. आता अडचणीचं काय नाही, मेडिकल कॉलेज उघडले, काही लोकांकडे पैसे होते त्यांनी मोठमोठे मेडिकल कॉलेज उघडले, बऱ्याचशा लोकांना मेडिकल कॉलेज उघडले पण त्यांना रुग्ण नव्हतं. मग त्यांची संख्या झाली मर्यादित की नाही, आम्ही थोडं फक्त 50 विद्यार्थी घेण्याची अनुमती देऊ, तुम्हाला 60 घेण्याची अनुमती देऊ वगैरे वगैरे. आता इनामदार म्हणजे बऱ्याच PMFI फाउंडेशन मग इनामदारची केस या सुप्रीम कोर्टाच्या केसेस आम्ही बघितल्या. महाराष्ट्र शासनाने गदर शक्कल काढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले हे जेवढे काही मंत्री संघटने तेवढे चांगल्या म्हणायचे नाही. यांनी एक नवीन आयडिया काढली. यांनी ज्या PSC आहे म्हणजे शासकीय जे रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, यांना प्रायव्हेट कॉलेजशी अटॅच केलं. म्हणजे कॉलेज खाजगी असेल आणि हॉस्पिटल कुठलं आपल्याकडे जिथे जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत या जिल्हा ग्रामीण रुग्णालयांना खाजगी कॉलेज अटॅच केलं आणि खाजगी कॉलेजच्या पुढे शासकीय जातील आणि तिथं ते रुग्ण आम्ही वापरतो म्हणून तुझ्या सरकारला दाखवली हे आम्हाला अटॅच आहे आणि हे आमचे म्हणजे स्वतः रुग्णालय काढणार नाही. दत्तामेघांनी वगैरे स्वतः रुग्णालय काढले का त्यांनी बांधली आपली युनिव्हर्सिटी उभी केली, पण बरेचसे महाराष्ट्रातले मेडिकल कॉलेजेस यांनी शासकीय रुग्णालयांना वापरलं आणि सांगितलं की बा हे आमचे लोक आहेत. जर रुग्णालय समजा आपला आंबेडकर रुग्णालय झाला त्याला लहान आहे मोठा, पण जर ते झालं तर एखाद्या खाजगी कॉलेजमध्ये कोणी काढलं होता जतनदेवी वगैरे तो याला अटॅच करेल, अशा प्रकारे पळवाट काढले. आता याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की एका कोणाच्या ऍडमिशनला जेव्हा 1 कोटी रुपये घेतले जातात तेव्हा कोणाची संख्या वाढवण्याकरता हे असे प्रकार केले जातात. आणि हा जो प्रकार आहे ना, जसं आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या 10 मेडिकल म्हणजे 10 राज्यातील मेडिकल कॉलेजवर छापे हाच प्रकार आहे. ईडीने छापला कशा करता आरोप काय होता, आरोप असा होता की जी गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे जी कॉलेजमध्ये किती फॅसिलिटीज आहेत, किती हॉस्पिटल्स आहेत, किती रुग्णांवर ट्रीट केलं जाऊ शकते, किती स्टाफ आहे, किती डॉक्टर शिकवायला आहेत, किती परिचारिका म्हणजे त्या रुग्णांवर लक्ष ठेवतात, याच्यावर जे नियंत्रण ठेवणारी बॉडी आहे त्यांनी जे प्रायव्हेट कॉलेज होते त्यांना पहिल्यांदाच माहिती दिली की आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये येणार आहोत तपासणी करण्याकरता आणि या बाबींची आम्ही तपासणी करणार आहोत. जेव्हा या लोकांनी म्हणजे या शासकीय लोकांनी त्या खाजगी मेडिकल कॉलेजच्या लोकांना सांगितलं, मग खाजगी मेडिकल कॉलेजने काय केलं, आता माझ्याकडे तपासणी येणार आहे नकली डॉक्टर म्हणजे कुठल्याही दुसऱ्या डॉक्टर रुग्ण व्यवस्था दाखवायची, टेम्पररी हॉस्पिटल दाखवायचे आणि अशा प्रकारे बनावट सगळा प्रकार करून आणि मग तिथं आपल्या विद्यार्थ्यांना तेवढी संख्या आम्हाला पाहिजे अशी अनुमती मागायची. म्हणजे अशा प्रकारे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जास्त प्रवेश मिळावे म्हणून यांनी सगळी खोटी माहिती तयार केली आणि याच्याकरता प्रचंड पैसा या शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. याची माहिती ईडीला मिळाली म्हणजे फार आधीच केस करण्यात आली होती, पण त्याच्यामध्ये अजून एक कळालं तर मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. म्हणजे पैशाची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण ही मनी लॉन्ड्रिंग म्हणजे अवैध मार्गाने पैसा वळवणं. आता हे छापे पडले 2 प्रकारे मार्गाचा मार्ग. याच्यामध्ये एक मोठा माणूस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस पीस म्हणतो आपण सगळ्यांना माहित असेल, मुंबईची फार मोठी संस्था आहे, टाटाच्या ट्रस्टनी चालवली जाते. पीस मुंबईच्या लोकांना जवळ माहिती आहे आणि ती विशेषतः सामाजिक म्हणजे विषय जी घेते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे तर ते सामाजिक विज्ञानावर जास्त लक्ष देते, मेडिकलवर नाही. पण त्या पीसचा
जो एके वेळेस खेळ होता तोही त्याच्यामध्ये आढळलेला. आता हा खूप गंभीर प्रकार आहे किंवा अत्यंत मान्यवर अशा संस्थांचे लोक जर अशा प्रकारे खाजगी मेडिकल कॉलेजेसला जर देत असतील, ज्याला असं म्हणता येईल भ्रष्टाचार करत असतील आणि त्यांना शासकीय माहिती देत असतील, तर आपल्या भारताच्या वैद्यकीय शिक्षणाचं काय व्हायचं? दुसरा प्रश्न असा, काय हा आजारांची जीवाची वेळ नाही? म्हणजे तुम्ही डॉक्टर प्रशिक्षित डॉक्टर नाहीये आणि तरी माझ्या कॉलेजला प्रशिक्षित डॉक्टर आहेत म्हणून मला तुम्ही विद्यार्थी द्या. जर तेवढे विद्यार्थी आला त्यांना शिकवेल कोण? त्या विद्यार्थी जर समजा आजारी बसेल, भूकर बसेल, वेगवेगळ्या प्रकारचे भरीत असतील तर ते पुन्हा प्रॅक्टिकल करतील. बाकी सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, तो फक्त खडूफळाचा खेळ आहे. पण मेडिकल कॉलेज हा काय खडूफळाचा खेळ आहे काय? आपण आता आपण सगळे मेडिकल कोणी जायचं तिथे किती मोठी गर्दी असते त्या पोरांची, तर त्या प्रत्येक पेशंटला दाखवून त्याचा आधार पण दाखवून त्यांचे सिनियर डॉक्टर हे सांगतात. आता माझे फार चांगले डॉक्टर मित्र होते, सगळ्यात माझे महत्वाचे मित्र होते डॉक्टर कृष्णा कांबळे, आणि तो अत्यंत सज्जन माणूस होता. त्यांना आपण त्याच्याप्रती आपल्या समाजाने कृतज्ञ असलं पाहिजे. 3 लोक महत्वाचे होते त्यावेळेस, म्हणजे आम्ही जेव्हा समता क्षेत्राच्या आरंभिक अवस्थेत होतो, डॉक्टर कृष्णा कांबळे, डॉक्टर बी एस गेडा म्हणजे आताही आहे, आणि दुसरं डॉक्टर हांडगे जे आपल्या यांचे जावे जानूकरांचे जावे. तर हे जे 3 लोक आहेत, भगवंताचे जावे, जानूकर भगवंताचे जावे, ते आहेत. या तिघांच्या सोबत आमची माहिती होती आणि हे तिघे मेडिकल कॉलेज रेडिओलॉजी म्हणजे प्रमुख होते आणि हाडगे हे असली लोक आहेत प्रमुख होते, आताही आहेत ते जिवंत. आणि तिसरे हे जे हे आहेत हाडगे हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये पॉंडिचेरीला गेल्यानंतर आपल्या दिल्लीला गेले, आता रिटायर्ड झाले. तर यांच्यामुळं यांना जेव्हा विचार आहे की बाबा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे याचा स्तर काय, तेव्हा डॉक्टर सांगायचे की बाबा त्या हॉस्पिटलमध्ये योग्य त्या सुविधा नसल्यामुळं मेडिकल कॉलेज, दत्ता मेघे आणि कितीतरी नाव आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती मेडिकल कॉलेज आपल्या महाराष्ट्रात उघडले. आता तुम्ही याच्यावर विचार करा किंवा याच्यावरून काय अवस्था असेल वैद्यकीय शिक्षणाची. खाजगी वैद्यकीय सरकारी मी काही प्रयत्न करते आहे, काही चंद्रपूरला हॉस्पिटल झालं अनेक ठिकाणी होते, पण सगळ्यात जास्त खाजगी मेडिकल कॉलेजचा उपयोग होत आहे आणि त्यांचीही अवस्था. त्यामुळं काल जी सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली की ईडीचे छापे पडले, तर मला असं वाटलं की आपण मित्रांसोबत या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. आता मूळ मुद्दा आला ज्याच्याकरता आपण योगेशी वाट पाहत होतो. पर्सेंटेज सांगा ना, म्हणजे नीटच्या नंतर बघू ना, ते प्रत्येक गोष्टी वेळा बारीक गोष्टी काय आपण तुम्ही तेव्हा अभ्यास करा. मी बोलू याच्यानंतर आम्हाला याच्यानंतर बोललो की तुम्ही बोलावं नंतर. आम्हाला मूळ मुद्दा होता इलेक्शन. आता मूळ मुद्दा इलेक्शन मध्ये 50% मर्यादा आहे. कशी आली, कोणी लावली, कशामुळे लावली? सुप्रीम कोर्टाला निकाल आपण पुरवून त्याला आपण विरोध करूया. सुप्रीम कोर्ट म्हणजे निवडणुका तुम्ही घेऊ शकता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, लोकल बॉडीच्या, नगर परिषदेच्या, महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता, यावर आम्ही प्रतिबंध घालत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल. पण जिथं जिथं 50% पेक्षा जास्त आरक्षण होईल त्या जागांचे निकाल आम्ही रद्द करू शकतो. आता अडचण झाली, निवडणूक प्रक्रियेला आम्ही आज्ञा लावतो, पण ज्या ज्या जागी जसं नागपूर शहरामध्ये 50%च्या वर जागा गेल्या असतील तर आम्ही त्याच्यावर प्रतिबंध घालतो. आता अडचण झाली, निवडणुका होती आणि माहिती अशी मिळाली, आपण मागे जेव्हा चर्चा करत होतो की काही जागी काही म्हणजे लोकल बॉडीमध्ये 50च्या वर म्हणजे 53 ते 55% आरक्षण देण्यात आलंय. म्हणजे खूप जास्त वाढलं नाहीये, 3 ते 5% आरक्षण वाढलेलं आहे त्या जागा. आणि काही काही मध्ये 50% ते मेंटेन करण्यात आलेलं आहे. तर काही जागी सुधारणा केल्या जातील, काही जागी रिशफल केलं जाईल किंवा ते काहीतरी याचा प्रकार करतील. पण सुप्रीम कोर्टाने निवडणुकांवर बंधन आणलं नाही. आणि ज्या निवडून येतील जर सुद्धा आरक्षण वाढलं तर त्याच्यावर प्रतिबंध करण्यात येईल. 2 बाजू होत्या. एक बाजू म्हणाली किंवा
रिझर्वेशन हे 50% जास्त केल्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालंय आणि या सगळ्या रिझर्वेशन म्हणजे जेवढं काही निवडणुका रद्द करा ही एक बाजू होती. दुसरी बाजू अशी होती की ऑलरेडी लोकल बॉडीजच्या निवडणुकांना विलंब झालेला आहे, त्यामुळं याला अजून विलंब करू नका, निवडणुका झाल्या पाहिजे हे दुसऱ्या बाजूचं म्हणणं होतं आणि बरेच प्रक्रिया सुरू झाली आहे बऱ्याचशा ठिकाणी. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा एक म्हणणं आहे. फक्त ओबीसी आता सेस वगळला तर 52% ही ओबीसीची लोकसंख्या आहे. म्हणजे जर 52% लाईट गेली असं 52% जर ओबीसीची लोकसंख्या आहे आली काय झालंय पाहून तिकडे पाहिजे. मग 52% आरक्षण किती असावं? 52% आरक्षण असलं पाहिजे. आणि याच्यावर घोळ झाला की नेमकं आरक्षणाची लिमिट काय असावी आणि याच्यामध्ये अनेक मतमतांतर झाले आणि अरे मी आता बंदच करू. 52% साधारणपणे 50% आपण धरूया. ओबीसीला 50% आरक्षण मिळालं पाहिजे. जर समजा 50% आरक्षण ओबीसीला दिलं, 25% एससी ला दिलं तर 75% आरक्षण होईल. आणि मग समाधान करता जास्तीत जास्त 15 ते 25% आरक्षण होते कुठल्या कुठल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. आणि याच्यावर मोठा फरक झाला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असं नाही, आपण 50% आरक्षणाची मर्यादा देऊ. 50% आरक्षणाची मर्यादा असेल आणि 50% ओपन असेल. आणि याच्यामध्ये खूप वाद झाला. हा अत्यंत नाजूक असा विषय आहे किंवा साधारणपणे ओबीसीच्या वाट्याला आपण दोघं विचार करतो, बारीक नाही झाला पण की महाराष्ट्रातल्या साधारणपणे आपण 50% ओबीसी घेऊ, त्यांना साधारणपणे 27% त्यांच्या वाट्याला आरक्षण आलंय. हा अन्याय म्हणजे 50% ओबीसींना 27% आरक्षण आणि उरलेल्या 15% सवर्णांना 50% आरक्षण. आणि हा एक राजकीय आणि याचा एक चर्चेचा मुद्दा आहे. मग काही राज्यांनी काय केलं तर तमिळनाडूमध्ये 69%, पण ज्या जागा 50% वर गेल्या त्याला प्रतिबंध करू. आता हा झाला आजचा निकाल. मूळ मुद्दा आहे 50% मर्यादा कशी आली, म्हणजे थोडंसं तर लक्षात पाहिजे आपल्याला की नेमकं 50% आरक्षणाची जी मर्यादा आली ती आली कशी, याला काय कारण आहे. कोणता सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे ज्यामध्ये असं म्हटलं की आरक्षणाची मर्यादा होती नोकऱ्यांमध्ये असो किंवा निवडणुकांमध्ये ती 50% असते. कोणता निकाल आहे तो महत्वाचा आहे. इंदिरा सहाने किंवा इंदिरा सहानी आपल्याला समजा झाली. इंदिरा सहाने काय स्पेलिंगच वेगळ्या प्रकारे लिहिली जाते. इंदिरा सहाने वर्षात भारत सरकार नावाचा निकाल. आणि या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर जाऊ नये. अच्छा, आता नेमकं काय घडलं, इंदिरा सहानेच्या जजमेंट मध्ये 50% आरक्षणाची मर्यादा का देण्यात कशामुळे करण्यात. इंदिरा सहाने एक केस काय म्हणतात माहिती, दुसरं नाव त्याचं नाव आहे मंडल केस जजमेंट. मंडल केस जजमेंट. आणि या जजमेंट मध्ये दोन प्रकार झाले, आपण नंतर बघूया. पण मंडल केस जजमेंट आणि आता तुम्हाला मंडल आयोगावर देण्यात आलेलं जजमेंट याच्यावरून परिस्थिती तुम्हाला स्पष्ट झाली असते. DPC यांनी मंडल कमिशन लागू करण्यामध्ये मंडल कमिशनच्या अनेक शिफारशी आहेत. त्यांच्यामध्ये एक शिफारस आहे किंवा ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं. आता ओबीसी समाज हा किती आहे भारतात, 31 पासून जाती जनगणना झाली नाही. त्याकरता आता राहुल गांधी प्रयत्न करतायत, बरेच जागी पोलीस संघ विरोध करत होता, आता सगळे विरोध नाही करतात. तो म्हणते आम्हाला जाती जनगणनेला विरोध नाही आहे. गेले आपल्या 4-6 महिन्यात आरएसएसने आपली भूमिका बदलली. आता नेमकी मूळ मुद्दा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या दोघांचंही पर्सेंटेज धरलं तर कमी जास्त प्रमाणात 25% आहे. पुढे कमी आहेत, पुढे जास्त आहेत, पण साधारणपणे
25% अनुसूचित जाती जमाती केली. उरले ओबीसी आणि सवर्ण, ते ओबीसी किती आहे? मग यांच्या पर्सेंटेजवर देशांमध्ये एक गणित आहे. आता काहीशा लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते म्हणतात 15-50, म्हणजे 15% सवर्ण आहे आणि 85% SC ST ओबीसी बहुजन समाज, ही त्यांची व्याख्या आहे. काही लोक म्हणतात की साधारणपणे ओबीसीची लोकसंख्या देशाला लागू असल्यामुळं 50% मर्यादा आहे. महाराष्ट्रात आहे, तमिळनाडूमध्ये नाहीये, किंवा काही रशियाच्या 2-4 राज्यांमध्ये ही नाही. मग अजून एक नवीन वाद झाला, जेव्हा इकॉनॉमिक विकर सेक्शनला जेव्हा 10% आरक्षण देण्यात आलं तेव्हा वाद निर्माण झाला, किंवा सुप्रीम कोर्ट ते 50%च्या वर नाही. आणि आता तुम्ही संविधानामध्ये दुरुस्ती करतात की 10% इकॉनॉमिक विकर सेक्शनला देऊ. मग इकॉनॉमिक विकर सेक्शन हे काय का 50%च्या कमी जास्त असेल तर या इकॉनॉमिक विकर सेक्शनला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. तिथेही गोळ झाला. एकंदरीत आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत विवादास्पद आहे आणि याच्यामध्ये अजून एक विवाद निर्माण झाला. इंदिरा समाजाच्या निकालामध्ये एक जो निकाल आला त्याच्यामुळे आपण फार मोठ्या जोराने प्रभावित झालो. त्याच्याविरुद्ध अर्थात जे काही आमच्यापैकी लेबर क्षेत्रात किंवा कर्मचारी क्षेत्रात काम करतात त्यांनी आंदोलन वगैरे केली. हाच तो निकाल आहे ज्याच्यामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन हे रद्द करावं, रिझर्वेशन इन प्रमोशन रद्द करावं अशा प्रकारचा निकाल या इंदिरा समाजाला देण्यात आला. की 5 वर्षानंतर निकाल झाल्यानंतर 5 वर्षानंतर अनुसूचित जाती आणि जमातीचं पदोन्नतीमधलं आरक्षण हे रद्द करावं आणि त्याच्याकरता मग प्रचंड आंदोलन झाली, घटना दुरुस्ती करण्यात आली आणि मग घटना दुरुस्ती करून पदोन्नतीतील आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारे घडलं. पुन्हा सुप्रीम कोर्टात तिथं अडकलं जाता ते नागराज प्रकरण आहे. नागराज नावाच्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा प्रॉब्लेम झाला आणि मग सुप्रीम कोर्टाने अजून एक निकाल दिला. नागराज प्रकरणाप्रमाणे रिझर्वेशन प्रमोशन पदोन्नतीमध्ये आरक्षण पाहिजे असेल तर 3 बाबी सिद्ध कराव्या लागतात, किंवा एखाद्या राज्यामध्ये कर्मचारी जे कोण आहेत त्यांच्यामध्ये मागास वर्गाला योग्य असं प्रतिनिधित्व मिळालं नाही, मागास वर्गाची लोकसंख्या ही तेवढी त्या प्रमाणात असली पाहिजे. तिसरी, जर समजा पदोन्नतीचे आरक्षण दिलं तर प्रशासनाच्या कामाच्या कार्यक्षमतेवर फरक पडू नये. म्हणजे अशा प्रकारचा नागराचा निकाल आहे. त्यांनी 3 क्रायटेरिया लावले. अजूनही जर तुम्ही कुठल्याही एखाद्या युनियनशी किंवा असोसिएशनशी तुम्ही जर संलग्न नसाल तर आपल्या जेल पडल्यापासून धरण. मग आता याच्याकरता काय करावं लागलं, कारण हे जे मुद्दे आहेत त्यांनी चर्चेला येत नाही. आता त्याच्याकरता त्यांनी काय केलं, तामिळनाडूच्या विधानसभेने कायदा केला. त्यांच्या राज्यात कायदा केला की आमच्या राज्यात 69% आरक्षण असेल, तिथं ओबीसीला भरपूर आरक्षण, 69% आरक्षण असेल असा त्यांनी कायदा केला आपल्या तमिळनाडू राज्यात. आणि मग काय झालं किंवा आता देशाचा जो कायदा आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आपल्याकडे जो ज्युडिशियल लॉ आहे तो देशाचा लॉ आहे. मग तमिळनाडू कसं करेल, मग तमिळनाडूने त्यावेळेच्या संसदेमध्ये तो कायदा पाठवला किंवा संसदेने आम्ही केलेल्या कायद्याला अनुमोदन द्यावं आणि तो कायदा संसदेने त्याला अनुमोदन दिलं आणि मग संसदेने अनुमोदन दिलं आणि मग त्यांनी एक मागणी केली, याला संविधानाच्या 12व्या अनुसूचीत टाका, 12th शेड्यूल मध्ये टाका आणि तो कायदा 12th शेड्यूल मध्ये गेला. तर त्यामुळे काय झालं, 12व्या अनुसूचीमध्ये जे कायदे जातात कोर्ट त्याला हात लावू शकत नाही. कोर्ट धमकी देते आम्ही हात लावू शकतो म्हणून, पण अजूनपर्यंत अशी घटना नाहीये किंवा 12व्या अनुसूचीमध्ये घातलेले जे कायदे आहेत त्यांना हात लावता येत नाही. त्यामुळे तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण हे काम झालं. ओबीसीचं आरक्षण म्हणजे एकंदरीत संपूर्ण ओबीसी एससी म्हणून तमिळनाडूमध्ये 69% झालं आणि ते एकमात्र राज्य आहे की ज्या कायद्याला 12व्या अनुसूचीमध्ये जो समाविष्ट आहे. तुम्ही बघून घेतो का नाही तुम्हाला कळलं. आता काय झालं, मग काही राज्य जे होते, काही कर्नाटक किंवा काही होते, त्यांनी सुद्धा आपल्या राज्यांमध्ये 50%ची सीमा ओलांडली, पण ते त्यांच्याला संसदेला अनुमती नाही दिली ते त्या राज्याची आणि त्यांना 12व्या अनुसूचीचं संरक्षण नाहीये. आणि आता जे आपले बरेचसे पॉलिटिकल पार्टी जे लोक आहेत तर त्याच्याकडे की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही हा 50%
हा जो ही मर्यादा आहे ती आम्ही मान्य करणार नाही. आणि मला वाटतं बहुतेक की आपल्या राजकीय प्रवाहात माहिती आहे की बहुतेक विरोधी पक्ष म्हणतात की जर आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही 50% मर्यादा मान्य करणार नाही. 50% मर्यादा ही मंडळ आयोगाच्या शिफारशींमुळे जी लागू झाली त्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा समानी केसमुळे लागलेली आहे. आणि त्यामुळे हे जे प्रकरण आहे हे कितीपत न्यायी आहे की अन्यायी आहे याच्यावर चर्चा सुरू आहे. पण सचिव आहे त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही आतापर्यंत 1 कोटी रुपये खर्च केलेले आहेत रिझर्वेशन प्रमोशन फॉर एससी आणि एसटी यांच्या प्रकरणाकरता आम्ही आतापर्यंत 1 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. पण अजून सुद्धा समाधान झालेलं नाही. तो इंदिरा सावंतचा भाग आहे. इंदिरा सावंतचे जजमेंट जे आरक्षणाची मर्यादा 50% ठरवते अनुसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला रद्द ठरवते तो निकाल अजूनही फार म्हणजे ज्याला असं म्हणताय की विवादास्पद आहे. आता आपल्या देशात 2 प्रकारचे कायदे होतात. आपल्याला बहुतेक वाटतं कायदा म्हणजे पहिला कायदा आपल्या देशात होते तो संसद करते किंवा आपली विधानसभा करते. याला आपण लेजिस्लेचर लॉ म्हणतो. विधिमंडळाने केलेले कायदे म्हणजे लेजिस्लेचर लॉ. आणि आपण जे कोणी लोक निवडून जातात जनप्रतिनिधी ते विधानसभेत विधान परिषद किंवा विधिमंडळात कायदा मांडतात त्याच्यावर चर्चा होते आणि तो कायदा पारित होतो राज्यपाल सही करते वगैरे वगैरे वगैरे. लोकसभेची तुम्हाला प्रक्रिया माहिती आहे. याला आपण म्हणतो लेजिस्लेचर. अजून एक आहे ज्युडिशियल लॉ. तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सुद्धा देशाचा कायदा होतो. त्याला ज्युडिशियल लॉ म्हणतात. म्हणजे आपण बहुतेक सर्वसामान्य मंडळी या डिटेलमध्ये जात नाही. कायदा म्हणजे काय पण कायद्यामध्ये ज्युडिशियल लॉ आणि लेजिस्लेचर लॉ या दोन याची जेव्हा गल्लत होते एकामेकांच्या विरोधात उभे राहतात तेव्हा हे असे प्रश्न निर्माण होतात. हे जे प्रश्न निर्माण झाले एखाद्या विधिमंडळाने हा कायदा करावा की माझ्या राज्यात ओबीसीची लोकसंख्या ही 50% आहे त्यामुळे मी या राज्यात ओबीसींना 50% आरक्षण देईल. पण तिकडे कोर्ट काय म्हणेल नाही. म्हणजे लेजिस्लेचर लॉ 50% आहे ज्युडिशियल लॉ पण नाही. जर समजा 50% तुम्ही ओबीसींना दिलं 25% एससी एसटी ला तर 75% आरक्षण होईल हे आम्हाला मान्य नाही. काय असेल पण हे तेवढे ट्रेन नाही जेवढे आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जेवढं ट्रेनिंग आहे तेवढं तिथे नाही. आता त्या पुरवणार जर ट्रेनिंग नसेल त्यांना योग्य रुग्ण नसतील योग्य शिकवणारे नसतील आणि आपण तुम्ही आम्ही जेव्हा या डॉक्टरांकडून जेव्हा ट्रीटमेंट होतं काय होईल काय हा म्हणजे रुग्णांच्या आजारी लोकांच्या जीवाची वेळ नाही आहे का प्रकार. अशा वेळेस म्हणजे बेड नाहीये शिक्षक नाहीये तरी त्यांना त्या कॉलेजला अनुमती द्यायची त्यांची मुलांची संख्या वाढवून द्यायची आणि त्याच्यासाठी कोट्यवधीचा अपहार करायचा असा हा मेडिकल सायन्सचा भाग आहे. आणि रुग्णालय हे महत्वाचे. आता उदाहरणार्थ आपण 2 उदाहरणं घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे नागपूरचं. तुम्हाला माहिती आहे नागपूरचं मेडिकल कॉलेज हे नागपुरात कोणत्या जागी निर्माण करण्यात आलं मेडिकल आणि मिळून हे आपले 2 महत्वाचे हॉस्पिटल आहेत शासकीय हॉस्पिटल. तुम्ही यांचा इतिहास पाहता साधारणपणे 1947 ते 1950 दरम्यान जे कॉलेज आहे त्यावेळेस आणि यांना या लोकॅलिटीमध्ये याच्याच करता या लोकॅलिटीमध्ये स्थापन करण्यात आलं कारण की याच्या आसपास फार मोठा रुग्णांचा इलाका आहे. तुम्ही मिळू बघा जागा बघा किती रुग्ण आहेत तिथं दोन्ही बाजून आपण मिळू बघा आपण बहुतेक सगळी मंडळी मिळवला जायचो जवळ म्हणजे जिथं रुग्ण आहे तिथं हॉस्पिटल या आधारावर मोठमोठे हॉस्पिटल सुरू झाले आहेत. आणि आता जर तुम्ही या घोटाळ्यात बघाल तर याच्यामध्ये आम्हाला फक्त खाजगी रुग्णांमध्ये मेडिकल कॉलेजला आम्हाला जागा वाढवल्या याच्याकरता असे प्रकार सुरू आहेत. आणि दुसरी एक महत्वाची बातमी अजून आहे पर्सेंटेज महाराष्ट्र बनतोय वैद्यकीय शिक्षणाचे हब. म्हणजे युपी नंतर युपी मध्ये सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेजेस आहेत. कसे आहेत काय आहेत आपण त्या डिटेल मध्ये नाही जाणार. दुसरा नंबर महाराष्ट्रला आणि साधारणपणे संपूर्ण भारतामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत मेडिकलचे त्याच्या 10% विद्यार्थी एकट्या आपल्या महाराष्ट्रातून जातात.
आणि बाकी कोण आहेत? जर सुप्रीम कोर्टाची अशी अवस्था असेल तर द्रौपदी मुर्मू आपल्या महामहिम राष्ट्रपती या काही जरी बोलल्या, त्यांनी बोललं आता हा जो विषय आहे की ज्युडिशियरी मध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल आणि हा आपण विषय कधी घेऊ. ज्युडिशियरी मधलं आरक्षण म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर आपले होणारे परिणाम काय. पण आपण आज तात्पुरता मुद्दा काय घेतला होता की काल सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला की लोकल बॉडीचे इलेक्शन व्हावे पण त्याच्यामध्ये 50% अट ही पाळली जावी. जर 50% अट पाळली गेली नाही तर या ज्या जागा असतील निवडून आलेल्या जागा असतील या आमच्या अखत्यारीत असतील, यांना रद्द करावं. तर काय करावं, सुप्रीम कोर्टाचा पुढची तारीख दिली आहे. मला असं वाटते आज आपल्याला कारण कमी घ्यायचं आहे ना, 9 वाजले आहेत. आता आपण इतक्या थोडक्यात घेऊया आणि आपण आभार मानू भगवानचे की त्यांनी आम्हाला चहा मानला होता अजून पाच आणि आपला कारवाई सुरू करू. ज्या दिवसात तुम्हाला काही सांगायचं सांगा. वर्सेस ज्युडिशियल लॉ या भानगडीमुळे आपल्या देशाचे अधिक जे महत्वाचे प्रश्न आहेत हे आपण प्रश्न दुर्लक्षित करतो. अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीत जे आपल्यावर प्रचंड जो कायदेशीर अन्याय आहे ना आपल्यावर, आता या अन्यायाचा जर कथाय करायला गेलो तर त्या इतक्या लहान असत होती की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या प्रती सुप्रीम कोर्ट हे दुश्मनासारखं वागते. आनंद नाही हा दोन्ही बाजू. आता गवई साहेबांनी जो निकाल लिहिला होता वर्गीकरणाला संमती दिली आणि SC ST ला क्रिमिनल लावा याला संमती दिली आणि एक पेपर काढला होता. तुम्हाला मी करायची त्याची कॉपी दिली असेल आणि त्या पेपर मध्ये आम्ही त्या निकालांची पूर्ण डंगरी दिली होती, यादी दिली होती की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्टच्या विरुद्ध किती निर्णय दिले. सगळ्या बाबतीत आरक्षण आहे, ज्युडिशियल मध्ये अजून आरक्षण नाहीये वगैरे वगैरे अनेक प्रकारे सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबवर जेवढा अन्याय केलेला आहे तेवढा अन्याय लोकसभेने आणि विधानसभेने नाही केला. विधानसभेने काहीतरी विरोधी कायदे केले पण सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्टला बरबाद केलाय. अजूनपर्यंत एक सुप्रीम कोर्टाला निकाल असं नाहीये की त्याच्यामध्ये असं म्हटलं असेल की नाही अनुसूचित जाती जमातींना मिळालेलं जे काही संवैधानिक आरक्षण आहे ते पूर्णपणे भरलं गेलं पाहिजे. एक निकाल दाखवा, मी तुम्हाला 10 निकाल दाखवतो ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या प्रकारे बंधनं घातलेली आहेत. पण अजूनपर्यंत इव्हन गवई साहेबांचा एक निकाल असं नाही आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं असेल किंवा संविधानाने अनुसूचित जाती जमातींना आरक्षण दिलं आहे आणि हे आरक्षण कायद्याने भरलं गेलं पाहिजे असा एकही कायदा नाही, एकही निकाल नाहीये सुप्रीम कोर्टात. आणि का नाहीये कारण सुप्रीम कोर्टामध्ये अनुसूचित जाती लोक दिले. आजची परिस्थिती घ्या, 25 लोक सुप्रीम कोर्टामध्ये मिनिमम एका वेळ असतात. 25 लोक ऍज पर आवर कॉन्स्टिट्यूशन आपल्या संविधानाप्रमाणे 25 ते 30,025 असतात. त्यापैकी शेड्यूल कास्ट गवई केल्यानंतर 2 उरले. फक्त 2 शेड्यूल कास्ट आहेत. ट्राइब के किती असतील? एखादा. ओबीसी. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.